नागपुरात प्लॉट खरेदीचं स्वप्न आणि त्याच स्वप्नावर मोठा घाव. प्लॉट दाखविला, पैसे घेतले, परंतु जेव्हा ग्राहक जागेवर पोहोचला तेव्हा तिथे आधीच उभं होतं दुसऱ्याचं घर. हा नेमका प्रकार काय आहे? कोण करताय ही फसवणूक? नागपूरच्या कडमना परिसरात प्लॉटच्या नावावर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तक्रारदार 55 वर्षीय गणेश केशव उमरेडकर राहणार नागपूर यांच्याकडून सुमारे 95,000 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना सुवर्णा गृहनिर्माण कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी परिसरातील आहे. तक्रारदारांना प्लॉट क्रमांक 55 सुमारे 600 चौरस मीटर जागा दाखवून सौदा करण्यात आला. परंतु खरा धक्का बसला तो तेव्हा जेव्हा ते स्वतः त्या जागेवर गेले. तिथे आधीच दुसऱ्याच व्यक्तीचं घर बांधलेलं होतं. आरोप असा आहे की सोसायटीचे तत्कालीन अध्यक्ष विनोद पराते यांनी बनावट कागदपत्रे तयार करून प्लॉट विक्री केली. इतकंच नाही, जेव्हा तक्रारदारांनी विचारणा केली तेव्हा कथितपणे 1,00,000 रुपये देऊन प्रकरण मिटवण्याचा प्रयत्नही करण्यात आलाय. या प्रकरणी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून सध्या तपास सुरू आहे. आतापर्यंत कोणतीही अटक झालेली नाही. पोलिसांकडून कागदपत्रांची तपासणी करण्यात येत असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. फिर्यादी गणेश उमरेडकर यांनी पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज दिला होता. त्या तक्रार अर्जामध्ये त्यांनी नमूद केलं होतं की सुवर्णा हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर ढेपे आणि त्यांच्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे अध्यक्ष झालेले विनोद पराते या दोघांनी मिळून संगनमत करून त्यांना त्यांचा प्लॉट क्रमांक 55 हा पूर्वी त्यांना विक्री केला होता आणि त्यानंतर सदरचा प्लॉट या दोघांनी संगनमत करून दुसऱ्या एका व्यक्तीला विकलेला आहे आणि एकच प्लॉट दोनदा विकून फिर्यादी गणेश उमरेडकर यांची फसवणूक केलेली आहे. यात 2 आरोपी आहेत, ज्ञानेश्वर ढेपे आणि विनोद पराते. ज्ञानेश्वर ढेपे यांचा मृत्यू झालेला आहे आणि विनोद पराते हे गुन्हा दाखल झाला तेव्हापासून फरार आहेत. हा सुवर्ण हाऊसिंग सोसायटीचा 600 स्क्वेअर फीटचा प्लॉट आहे आणि यात अधिक आरोपी असण्याची शक्यता नाही, कारण विनोद पराते म्हणजे ज्ञानेश्वर ढेपे यांच्या मृत्यूनंतर जे विनोद पराते अध्यक्ष झाले यांनीच हा फ्रॉड केला असल्याचे आतापर्यंतच्या तपासात चौकशीत निष्पन्न होते.